चालू धन्यवाद। आणि या ठिकाणी आमच्या शहर पोलीस दलातील सखाराम बापू पठाडे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा कुस्ती कमिटी आणि गावकऱ्यांच्या वतीने शब्द सुमराने सहर्ष असं स्वागत आहे। पोलीस डिपार्टमेंटची माणसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुठल्या क्षेत्रात कमी नाही, कुठलंही क्षेत्र असू द्या, कोणत्याही क्षेत्रात टाका तुम्ही, कारण कायद्याने वागणारी ही माणसं, कायद्याने जाणणारी ही माणसं कुठल्याही क्षेत्र असू द्या आपल्या कामाचा ठसा उठवल्याशिवाय राहणार नाही। पठाडे साहेबांचे सुद्धा धन्यवाद। त्याचबरोबर एकेकाचे तुफानी पैलवान या गावचं भूषण बाबासाहेब कोटिबा पठाडे माजी पैलवान यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी माझ्या वाणीचं कौतुक करून माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 101 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे। धन्यवाद, आभारी आहे। गेल्या 169 वर्षाची ही परंपरा अगाधपणे अविरतपणे सुरू आहे। खेळांच्या टकरीसाठी आणि पैलवानगीसाठी सुप्रसिद्ध असणारे देवळाई गावचं भूषण दोघंही उपस्थित झालेले आहेत। रावसाहेब ताता हिवाळे पाटील, त्याचबरोबर बसू बाबू पटेल, सरवार पटेल आणि सहकारी अशी ही देवळाईची मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत। त्यांचं सुद्धा कुस्ती कमिटी आणि गावकऱ्यांच्या वतीने शब्द सुमराने सहर्ष असं स्वागत आहे। कुस्तीवरती पुत्रवत प्रेम करणारी ही माणसं आहेत, पैलवानांवरती प्रेम असणारी ही माणसं आहेत, महाराजांनी जे केलं तेच करणारी ही माणसं आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जवळपास 80% जी सैन्य होती आणि ती सैन्य भरती जी व्हायची तर ती गावोगावच्या आखाड्यामधून जी नावाजलेले पैलवान असायचे, पैलवानांची भरती व्हायची। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील जवळपास सगळेचे सगळे पैलवान होते। अजून एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून सांगावीशी वाटते, इंग्रजी राजवटी विरुद्ध सगळ्यात पहिले जर कोणी बंड पुकारला असेल तर तो पैलवानांचा बंड आहे। उमाजी नाईक एकेकाचे पैलवान आणि उमाजी नाईकासारख्या पैलवान सगळ्यात पहिले इंग्रजी राजवटी विरुद्ध या भारत माल शाबाश सुंदर धाक लावलेली आहे आणि पंचांचा निकाल बल्ले क्या बात आहे। सुंदर कुस्ती झाली, टाळ्या करा म्हटलं की टाळ्या करत चला, काय बिल येत नाही कधी, वाजवा की टाळ्या बघा। आता हे जिवंतपणाचं लक्षण आहे, नाहीतर तुम्ही शरीराला येते आणि मन मेंदूने भरतीकडेच, असं नको व्हायला। नाहीतर बऱ्याचदा माणसाच्या स्वभावाचा एक छोटासा तुम्हाला एक चारोळीच्या रूपामध्ये सांगतो की मन आणि मेंदू या दोघांचा एकमेकांशी 36चा आकडा असतो। आता तुम्ही म्हणाल कसा, तोच सांगतोय। मन आणि मेंदू या दोघांचा एकमेकांशी 36चा आकडा असतो। मनाकडे जाणारा रस्ता सरळ, पण मेंदूकडे जाणारा रस्ता मात्र वाकडा असतो, कारण मन आणि मेंदू या दोघांचा एकमेकांशी 36चा आकडा असतो। शाबाश, पांगडी डाव कड सुद्धा म्हणतात। गडबड गोंधळ करू नका, आपाप डबल महाराष्ट्र चॅम्पियन नवनाथ अवताडे पाटील उपस्थित आहे। नुकताच 17 वर्षाखालील राज्य अजिंक्य कुस्ती स्पर्धा त्यांनी संपन्न करून दाखवली। उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन, सोबतीला अर्जुन अवताडे वस्ताद नशीब पटेल अशी फौज सोबतीला घेऊन, भारत माता व्यायामशाळेची फौज सोबतीला घेऊन राज्य अजिंक्य कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घालून दिलेली 17 वर्षाखालील कुमार कुस्ती स्पर्धा संपन्न करून दाखवली।
लढतोय समोर. पैलवान एका पायावरती नाचायला लागलेला आहे. पट काढून पोळी बांधण्याचा प्रयत्न आहे अप्रोचचा. लड्डू पठाण यांचा तो सुपुत्र. कैवल्याचा पुतळा प्रकटला भूताना. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप प्रगटला भूताना. चैतन्याचा पुतळा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. जेवढे पंचायत तेवढ्याच कुस्त्या असू द्या, जेणेकरून न्याय निवाडा करताना तुम्हाला अडचण होणार नाही. नाहीतर कुस्ती खालीवर झाली की इथपर्यंत मग बोंब मारत यावं लागतं. बाबासाहेब धोंडीबा पठाडे एक काळाचे नावाजलेले गाजलेले पहिलवान. ज्याचे कान फुटलेले पडले पुन्हा एकदा आगती लावण्याचा प्रयत्न. लक्षात ठेव, याला म्हणतात हरिदास मस्के वस्तादांचा पठ्ठा. संदीप चव्हाण विजयी झालेला आहे. हरसिद्धी माता व्यायामशाळा या ठिकाणी सराव करणार.